बांधवांनो आणि रायगड जिल्ह्यातील विशेष करून नागरिकांनो, मी प्रतीक सूर्यवंशी, महसूल सहाय्यक, रावेर तहसील कार्यालय, जिल्हा जळगाव. आपल्या रायगड जिल्ह्यासाठी नवीन 33 ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक GR काढलेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यात कोणत्या 33 ग्रामपंचायत कार्यालय आहेत की ज्यांना स्वतःची ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे, त्याचप्रमाणे किती निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि सगळी प्रोसेस काय आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहावा अशी मी विनंती करतो. नागरिकांनो आणि महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांनो, आपल्याला माहितीच आहे की महाराष्ट्र शासनाची जी काय माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना आहे, या योजनेअंतर्गत ज्या ज्या गावामध्ये स्वतःच्या इमारत नसेल, ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत नसेल, ती ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी ही योजना राबवली जाते आणि महाराष्ट्र शासन काही निधी उपलब्ध करून देत असतं. आणि हा निधीचा वापर करून त्या गावातील नागरिकांनी ह्या निधीचा आणि काही त्यांच्या लेवलला जो काही निधी गोळा होतो गाव लेवलला, तो निधी आणि महाराष्ट्र शासनाने दिलेला निधी गोळा करून आपल्या गावासाठी ग्रामपंचायत बांधायची असते. ह्या संदर्भातला हा GR आहे. खास करून हा जो GR आहे तो आपण पाहू शकता. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाअंतर्गत हा आलेला GR तुम्ही पाहू शकता. दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी जी काय रायगड जिल्ह्यातील 33 ग्रामपंचायत इमारत बांधण्याच्या संदर्भात मंजुरी देण्याबाबतचा हा GR आहे. आता आपण या GR विषयी डिटेल पाहूयात. जो शासन निर्णय झालेला आहे की रायगड जिल्ह्यातील 33 ग्रामपंचायतींना स्वतःची ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी हा निर्णय झालेला आहे. त्यामध्ये त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत. त्यांनी सांगितलेले की ही ग्रामपंचायत बांधताना ती ग्रामपंचायतीची इमारत ही ग्रीन बिल्डिंग असावी, म्हणजे त्यामध्ये नैसर्गिक प्रकाश योजना, वायुकुलन वगैरे असावे, विजेचा काटकसर वापर असावा, अशा त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. पुन्हा त्यांनी सांगितलेलं आहे ही काम हाती घेतल्यापासून ते जास्तीत जास्त 1 वर्षाच्या आत ते पूर्ण होणं गरजेचं आहे असं सांगितलेलं आहे. 1 वर्षाच्या आत पूर्ण होईल असं नियोजन करायचं आहे आणि हे नियोजन करून त्रैमासिक जो काही प्रगती अहवाल आहे तो अहवाल शासनाला पाठवण्याची जबाबदारी ही उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्यावर सोपवलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी असं दिलेलं आहे की हे बांधकाम करण्याच्या अगोदर प्रथम ग्रामसभेचा ठराव घ्यावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता एखाद्या गावातील ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी निधी उपलब्ध झाले असेल तर त्या ठराव घेणं गरजेचं आहे ग्रामसभा आयोजित करून, आणि जर जागा उपलब्ध नसेल तर ती जागा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. ग्रामपंचायती बांधण्यासाठी, कार्यालय बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावा आणि अंतिम मंजुरी जी आहे ती जिल्हा परिषद देईल असं ह्यात सांगितलेलं आहे. ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर लवकरात लवकर 1 वर्षाच्या आत ग्रामपंचायत कार्यालय बांधून घेण्याचं सूचनाही ते ह्यात दिलेल्या आहेत. आता आपण डायरेक्ट कुठल्या गावाला, रायगड जिल्ह्यातील असे कोणते 33 गावे आहेत की ज्यांना 32 आणि 33 गावे जे आहेत त्यांना हा निधी भेटलेला आहे आणि किती निधी भेटलेला आहे आपण 1 बाय 1 आपण पाहूयात. रायगड जिल्ह्यातील आपण पाहू शकता ग्रामपंचायत कार्यालय, स्वतःचं ग्रामपंचायत कार्यालय नाही आणि तिथं ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी आता पैसे निधी भेटलेला आहे. आता रायगड जिल्ह्यातील जे काही कर्जत तालुका आहे त्या कर्जत तालुक्यातील हे ते पुढील 3 गाव आपण पाहू शकतात. पोटल या गावासाठी 20 लाख रुपये इतका निधी भेटलेला आहे. हुमगावसाठी 20 लाख, जामरुंगसाठी 20 लाख, कळंब या गावासाठी 25 लाख निधी भेटलेला आहे. हा निधी त्या गावातील ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी भेटणार आहे. आता आपण खालापूर तालुक्यातील होराळे या गावासाठी आपण जर पाहिलं तर होराळे या गावासाठी जवळपास 20 लाख इतका निधी भेटलेला आहे. आता म्हसाळा या तालुक्यातील विषयी माहिती पाहूया. म्हसाळामधील जे काय सुरई आणि खरसई हे जे काय 2 गाव आहेत, सुरईसाठी 20 लाख आणि खरसईसाठी 25 लाख इतका निधी भेटलेला आहे. आता रायगड जिल्ह्यातील जे काय तळा तालुका आहे, तळा तालुक्यातील चरई खुर्द या गावासाठी जे आहे तो निधी भेटलेला आहे. 20 लाख इतका निधी भेटलेला आहे. माणगाव तालुक्यातील पन्हळघर खुर्द जे का गाव आहे, पन्हळघर खुर्द आणि देगाव यासाठी, पन्हळघर खुर्दसाठी 20 लाख आणि देगावसाठी 25 लाख इतका मिळालेला आहे. आता महाड तालुक्यातील जे काही गावे आहेत त्यांच्याविषयी माहिती पाहूयात. महाड तालुक्यातील नाते या गावासाठी 25 लाख, लोअर तुडीलसाठी 20 लाख आणि पडवी या गावासाठी 20 लाख हे सगळे पैसे जे आहेत ते त्या गावातील ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी भेटलेले आहेत. आता आपण पेन विषयी माहिती पाहूयात. पेन तालुक्यात, रायगड जिल्ह्यातील जे काही पेन तालुका आहे त्यातील जे काही गावे आहेत ते आपण पाहिले तर आपण पाहू शकता पेनमधील जे काय रावे गाव आहे त्या रावे गावासाठी 25 लाख, दादरसाठी 25 लाख, वरडीसाठी 25 लाख, बोरीसाठी 25 लाख, जिरनेसाठी 25 लाख अशा प्रकारे ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी निधी भेटलेला आहे. आता अलिबाग साठी आपण पाहू शकता, अलिबाग तालुका आहे. अलिबाग तालुक्यातील जे काही गावे आहेत
आपण पाहू शकता शिरवली गावासाठी स्वतःचं ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी 20 लाख, कावीरसाठी 25 लाख, चिंचोटीसाठी 25 लाख, ताड वागळेसाठी 25 लाख, मिळकतखारसाठी 20 लाख आणि अशा प्रकारे ह्या गावांसाठी पैसे भेटलेले आहेत. आता रोहा तालुक्यातील जे काय पिंगळसई गाव आहे त्यासाठी 20 लाख निधी भेटलेला आहे. आपण पाहू शकता पिंगळसईसाठी 20 लाख असा निधी भेटलेला आहे. आता श्रीवर्धन तालुक्यातील जे काय वाकळघर आहे त्यासाठी 20 लाख निधी भेटलेला आहे. आपण पाहू शकता विंचुबे पनवेल, आता पनवेल तालुक्यातील काही गावे आहेत. पनवेल तालुक्यातील आपण गावी पाहिले तर विंचुबेसाठी 25 लाख, नेरेसाठी 25 लाख, वाकडीसाठी 20 लाख, कळसखंडसाठी 25 लाख, कराडे खुर्दसाठी 25 लाख याप्रमाणे निधी भेटलेला आहे. आता आपण उरण या तालुक्यातील गावांची माहिती पाहूयात. उरण तालुक्यातील हे जे काय गोवठणे आणि सारडे हे जे काय गाव आहे त्यांचे ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी 25 लाख आणि 20 लाख याप्रमाणे निधी भेटलेला आहे. आता आपण रानसई या गावाविषयी माहिती पाहूया. रानसई या गावातील जो काही निधी आहे तो 20 लाख याप्रमाणे भेटलेला आहे. अशा प्रकारे रायगड जिल्ह्यातील जे काय 33 ग्रामपंचायती आहेत त्यांचं ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी, ह्या 33 ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी 7.40 कोटी म्हणजे 7,40,00,00,000 इतका निधी ह्या सर्व गावातील ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी भेटलेला आहे. आणि पुढील 1 वर्षाच्या आत हा ग्रामपंचायत कार्यालय बांधून सर्व गावातील जे काही गावकरी आहेत त्यांच्यासाठी सोयी उपलब्ध होईल अशी मी आशा करतो. अशाच प्रकारचे नवनवीन महाराष्ट्र शासनाचे नवनवीन अपडेट्स, योजना, शासन निर्णय, अध्यादेश आणि शासन अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करावं अशी मी विनंती करतो. आणि माझी एक रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही रायगड जिल्ह्यातील जे काही आपले शेतकरी बांधव आहेत, आपले जे काही नागरिक आहेत त्यांना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा. व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो. आता इथे थांबूयात शेतकरी बांधवांनो आणि माझ्या सर्व आवडत्या मित्रमैत्रिणींनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.